10,000चा रेडा हा 35,000 विकलेला. मला सांगा, तुमच्या गावामध्ये जेवढे लोक दूध व्यवसाय करता त्या लोकांना हे तुमचा अनुभव जो आहे तो त्यांना का कळत नाहीये? तेच म्हणतो मी. त्यालाच माया म्हणतात. मग मी 2-3 जणांना मी वापरायला सुद्धा दिली. बर. ते म्हणजे महाग आहे, नाही परवडत. बरोबर आहे. नाही आधी वर्षापूर्वी मी एक नाही कर्ज काढलं पण ती बंद केलं नाही. 5,000 रुपये उसने घेतले एक जणांकडे म्हणजे मिल चार्जर वापरायला वापरायला, पण बंद नाही केलं मी. का बरं? काय ताकद कोण आली एवढे विश्वास? व्हिडिओ रेग्युलर पाहिजे. वेळोवेळ आणि यूज केलं ना 8 दिवसात मला रिझल्ट कळाला ना लगेच. तुमचं ऑब्झर्वेशन चांगलं आहे. तुमच्याकडे जागृत असेल मेंदू, तुमचा स्वतःच्या बुद्धीवर चालणारा असेल तोच माणूस सक्सेस आहे. दुसऱ्या बुद्ध्या माणूस सक्सेस होत. ती माझ्या गोट्यावर काय म्हणजे तुझी माणसं आजारी कशी पडत नाहीत बरोबर. हे बाकीचे फालतू 100 प्रश्न विचारतात, पण जे उत्तर आहे ते काय ऐकते नाही. नाही मी महिना गुरु देत नाही, पण गुरु जाऊन बघायचं चक्काचे धूत नाही तुम्ही. नाही चोपडीत त्वचा असल्यावर एक सुद्धा गोचडी दिसणार नाही. बारकं वासरू ती सुद्धा जे आता 6-7 महिन्याचं हा. नाही ती एवढं डोंगराला येत नाही. मला तुमचे सगळे- पळत येतं. 2 किलोमीटर चालतं ते. आता एवढं पिलू चालणार सुद्धा नाही ते कुणाचं. स्थिर नाही. आपल्याकडे गाय ना आता म्हणजे ते जरशेतले 50% ते कोण देईल का 6-7 लिटर. 9 लिटर दूध देते पहिल्या येताला. किती वेळाला? सकाळ 9 संध्याकाळ 9. काय? 18 लिटर. आता हे डबल दूध देणार आहे पुढच्या येताला. एवढी तुम्हाला गॅरंटी आहे? हा आहे. तीच गाय जर मिल्क चार्जर नसतं तर किती दिलं असतं? दिलं नसतं 5 लिटर 4 लिटर 5 लिटर. म्हणजे 8 लिटर आणि आता डायरेक्ट सर 18 लिटर. सर इथं नाही 2 लिटर चारून इथून अजून दूध देतं. जागा कोण? नसती. इथून 2 लिटर चारा जातो. थकायला सगळे नाही. थकती दिवसभर. दमतच नाहीत. नाही म्हणजे ते आपल्या हिशोबाने ती फिरतीच ना. हो, दिवसभर फिरतच असते ही तुम्हाला. औषधं ना मस्त म्हणजे एकदम दमाचा तापच नाही ना. मिल्क चार्जरनी गोठ्यावरच्या जनावराला जसा रिझल्ट मिळतो हा. तसा फिरस्त्या जनावराला पण रिझल्ट मिळतो. त्या गोट्यात येऊन बघा किती घाण आहे, पण मच्छर दिसणार नाही, माशी दिसणार नाही, काहीच नाही. काहीच नाही. किती ओला आहे जाऊन असलं ओला आहे. हा म्हणजे पावसामुळे सगळं ओलं ओलं झालं. झालं तरी मी घाण नाही म्हणजे काय. किडे पडत नाही बिलकुल. काय नाही अजिबात. पवित्र जागा. काय पवित्र. क्या बात आहे. व्हेरी गुड.